टू मॅथमॅटिक्स लर्निंग क्लास. आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ सेट्स या टॉपिक वरील एक्झाम्पल्स. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, डिसाइड which of the following are equal sets and which are not. What we have to decide? We have to decide whether the given sets are equal sets or not. Justify your answer. When we say that given two sets are equal, दिलेले two sets equal आहेत असं आपण केव्हा म्हणतो? जर का आपल्याला टू सेट्स दिलेले असतील A and B, if number of elements of set A is equal to number of elements of set B, म्हणजे काय? सेट A मध्ये जितके एलिमेंट आहे तितकेच एलिमेंट कोणत्या सेट मध्ये पाहिजे? सेट B मध्ये, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स आहे. अजून एलिमेंट्स ऑफ A and elements of B are also same. Number of elements is same. Elements are also same. Then we say that given two sets are equal. Otherwise, sets are not equal. म्हणजेच काय? टू सेट्स आपल्याला जर इक्वल दाखवायचे असतील, इक्वल आहेत किंवा नाही हे डिसाइड करायचं असेल तर टू कंडिशन्स आपल्याला टेस्ट करायला लागतील. फर्स्ट, number of A is equal to number of B. Second, elements of A and elements of B are also same. चला तर मग आपण चेक करूया. फर्स्ट आपल्याला दिलेला आहे, काय दिलं आहे? फर्स्ट सेट, कॅपिटल A is a set of X such that 3x minus 1 is equal to 0. सेट A मध्ये किती एलिमेंट आहे? सेट A मध्ये कोणते एलिमेंट आहे हे कसं ठरवणार आपण? त्यासाठी आपल्याला हा सेट लिस्टिंग मेथडने म्हणजे रोस्टर मेथडने लिहायला लागेल. दिलेला सेट मात्र आपल्याला रूल मेथडने दिलेला आहे. या सेट मध्ये जे मॅटर दिले त्याचे टू पार्ट्स केलेले. फर्स्ट पार्ट मध्ये काय आहे? एक लेटर आहे x, आणि सेकंड पार्ट मध्ये काय आहे? x कसा आहे, x ची प्रॉपर्टी दिलेली आहे. आता आपल्याला ह्या प्रॉपर्टीची मदत घेऊन x च्या व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आणि x च्या जेवढ्या व्हॅल्यू येतील त्या सर्व व्हॅल्यू आपण सेट A मध्ये लिहिणार आहोत. म्हणजे आपल्याला काय मिळेल? लिस्ट मिळेल. सर्व एलिमेंटची लिस्ट मिळेल. म्हणजे सर्वात पहिलं काम कोणतं आपलं? सेट A मधील सर्व एलिमेंटची लिस्ट तयार करणं. त्याच्यासाठी कोणाची मदत घेणार? या प्रॉपर्टीची. कोणती प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे? 3x minus 1 is equal to 2. आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड करायची? x ची. मग x ची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड करायची असेल तर आपल्याला 1 आणि 3 चं एलिमिनेशन करायला लागेल. सुरुवातीला आपण या 1 चं एलिमिनेशन करू. इथे निगेटिव्ह 1 आहे, -1 आहे. आपण राईट साइडला नेऊ तेव्हा काय होईल? या 2 मध्ये तो ऍड होईल. -1 तिकडे गेला तो झाला +1. म्हणजे 3x इज इक्वल टू 2 + 1 किती? 3. आता 3 चं एलिमिनेशन करायचं आहे. 3 हा x चा मल्टिप्लाय करतोय. तो राईट साइडला जाईल तर राईट साइडला तो काय करेल? डिवाइड करेल. राईट साइडला 3 आहे आणि 3 ला हा 3 डिवाइड करेल. 3 × 3 3 × 3 म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली मग? 1. याचा अर्थ या सेट मध्ये जे x आहे त्याची व्हॅल्यू फक्त एकच येते 1. आणि म्हणून सेट A मध्ये किती एलिमेंट आहेत? सिंगल एलिमेंट 1. एकच एलिमेंट या सेट मध्ये आहे. आता आपण सेट B मध्ये याच पद्धतीने किती एलिमेंट आहेत ते ठरवू. सेट B सुद्धा आपल्याला रोस्टर मेथडने दिलेला नाही, तोही रूल मेथडने दिलेला आहे. कोणता रूल वापरायचा आपल्याला? x is a natural number but x is neither prime nor composite.
x इज ए नॅचरल नंबर. अवघड वाटतंय का? लक्षात, x इज ए नॅचरल नंबर. x कसा पाहिजे? नॅचरल पाहिजे. आता आपल्याला सेट ऑफ नॅचरल नंबर्स माहित आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 अँड सो ऑन. हे सर्व नॅचरल नंबर्स आहेत. आपल्याला x कुठून घ्यायचंय? ह्या नॅचरल नंबर्स मधून घ्यायचंय. x इज ए नॅचरल नंबर. पण पुढे कंडिशन दिली, बट अँड. बट मीन्स अँड. परंतु तो x कसा पाहिजे? x इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट. तो प्राइमही नको आणि कंपोजिटही नको. व्हॉट इज प्राइम अँड व्हॉट इज कंपोजिट? प्राइम म्हणजे काय? प्राइम म्हणजे असा नंबर. प्राइम म्हणजे या नंबर मधून आपल्याला असा नंबर शोधायचा आहे. प्राइम नंबर मीन्स असा नंबर की ज्या नंबरला 1 ने आणि त्याच नंबरने डिवाइड करता येतं. ए नंबर which has divisors 1 and its same is called a prime. ज्या नंबरला स्वतःनी आणि 1 ने डिवाइड करता येतं ते प्राइम. कोणते ते? 2. 1 ला तर फक्त 1 ने डिवाइड करता येतं. 2 3 सुद्धा प्राइम आहे. 3 ला 1 ने आणि 3 ने डिवाइड करता येतंय. 4 प्राइम नाही, कारण 4 ला 1 ने पुन्हा 2 ने आणि 4 ने पण डिवाइड करता येतंय. 5 प्राइम आहे. 5 ला फक्त 1 and 5 ने डिवाइड करू शकतो. अशा पद्धतीने हे जे प्राइम नंबर्स आहेत हे पाहिजेत का? नायदर प्राइम नको. प्राइम नको म्हणजे हे जे प्राइम नंबर्स आहेत हे आपल्याला नको. 2 3 5 7 11 13 हे आपल्याला नको. नॉर कंपोजिट. कंपोजिट पण नको. आता कंपोजिट म्हणजे काय? अ नंबर which has at least one integer or one number which is divisor of the number other than 1 and its same. काय डेफिनेशन आहे कंपोजिटची? A number which has at least one number as a divisor other than 1 and its same. स्वतःने आणि 1 ने डिवाइड तर करतात ते, पण त्यासोबतच अजून दुसरा एखादा नंबर असेल त्याच्याने जर आपण डिवाइड करू शकत असू त्या नंबरला तर काय म्हणायचंय? कंपोजिट नंबर. मग आता इथे 4 बघा. 4 ला 1 ने डिवाइड करता येतंय, स्वतः त्याच्याने डिवाइड करता येतं आणि 2 ने डिवाइड करता येते म्हणजे हा कंपोजिट. 6 सुद्धा कंपोजिट आहे. 6 ला 1 ने डिवाइड करता येतंय, 6 नाही करता येतंय आणि 3 नाही करता येतंय, 2 नाही करता येतंय. म्हणून 6 सुद्धा काय झाला? कंपोजिट. कंपोजिट नको, हे नको. जर आपण असं करत गेलो तर आपल्या लक्षात येईल की 1 इज द ओनली नॅचरल नंबर which is neither prime nor composite. आपल्या असं लक्षात येईल की फक्त 1 हाच नॅचरल नंबर असा आहे की जो प्राइमही नाही आणि कंपोजिटही नाही. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की सेट B मध्ये फक्त एकच एलिमेंट आहे, सिंगल एलिमेंट, आणि तो कोणता आहे? 1. आता आपण तसं इथे नोट करूया की का आपण तो 1 लिहित आहोत म्हणून. सेकंड, 1 is the only natural number which is which is neither prime. काय नाहीये तो? प्राइम नाहीये. which is neither prime nor आणि कसा नाहीये? नॉर कंपोजिट. तो प्राइमही नाही आणि कंपोजिटही नाही. याचाच अर्थ ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करू शकेल असा एकच एलिमेंट आहे आणि तो आहे 1. म्हणून सेट बी मध्ये जे एलिमेंट येणार आहे ते कसे लिहिणार आपण? बी इज ए सेट ऑफ एलिमेंट 1. आता थर्ड सेट आपल्याला दिलेला आहे. थर्ड सेटही आपल्याला रूल मेथडने दिला आहे. आपल्याला लिस्ट बनवायची आहे. मग x म्हणजे काय? x इज नॅचरल. तो नॅचरल असला पाहिजे. नॅचरल एलिमेंट्स आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 5 अँड सो ऑन. x इज लेस दॅन 2. मग ही जी नॅचरल नंबरची लिस्ट आहे 1 2 3 4 अँड सो ऑन, यातूनच आपल्याला एलिमेंट घ्यायचे. का?
x बिलॉंग्स टू n. x इज अ नॅचरल नंबर, तो नॅचरल आहे. x नॅचरली हवा म्हणजे एकच हवा. अजून x इज लेस दॅन 2 म्हणजे x हा 2 पेक्षा लेस पण हवा. मग यामध्ये 2 पेक्षा लेस, 2 पेक्षा लहान किती नंबर आहेत? 2 चालणार नाही. 2 पेक्षा लहान म्हणजे हे कोणते चालणार नाही. 2 पेक्षा लहान म्हणजे फक्त काय येणार आहे? 1. आणि म्हणून हा जो सेट आहे C, या सेट मध्ये सुद्धा सिंगल एलिमेंट आहे 1. आता आपलं काम काय आहे? आपल्याला हे 3 सेट इक्वल आहेत किंवा इक्वल नाही, इक्वल सेट आहेत किंवा नाही हे डिसाइड करायचं. 2 गोष्टी आपल्याला चेक करायला लागतील. फर्स्ट, जे सेट आपल्याला इक्वल आहेत किंवा नाही हे टेस्ट करायचं आहे. त्या सेट्स मध्ये एलिमेंटची संख्या सारखी आहे का, नंबर ऑफ एलिमेंट सेम आहेत का, पहिली कंडिशन ही आपण चेक करूया. बघूया सेट ए मध्ये किती एलिमेंट आहेत? 1 आहे. सेट बी मध्ये 1, सेट सी मध्ये 1. याचा अर्थ काय झाला? therefore number of elements in set A is equal to number of elements in set B is equal to number of elements in set C. फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता सेकंड कंडिशन काय आहे की प्रत्येक सेट मध्ये जे एलिमेंट आहेत ते सुद्धा सारखेच असले पाहिजे. सेट ए मध्ये एकच एलिमेंट आहे तो 1 आहे. सेट बी मध्ये एकच आहे तोही 1 आहे. सेट सी मध्ये एकच एलिमेंट आहे तोही 1 आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालं? एलिमेंट सुद्धा सारखे आहेत. म्हणजे सेकंड कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय झालेली आहे. मग कसं लिहिणार आपण? एलिमेंट इन सेट ए, सेट बी, सेट सी आर सेम. एलिमेंट सुद्धा सेम आहे. फर्स्ट कंडिशन नंबर ऑफ एलिमेंट सेम आहे. सेकंड कंडिशन एलिमेंट सुद्धा सेम आहे. therefore these 3 sets are equal. therefore A is equal to B is equal to C. अशा पद्धतीने आपण हे 3 सेट इक्वल आहेत किंवा नाही हे डिसाइड केलं. नेक्स्ट क्वेश्चन, डिसाइड whether set A and B are equal sets. Give reason for your answer. काय करायचं आपल्याला? सेट A and B, सेट A and B इक्वल आहेत किंवा नाही हे डिसाइड करायचं. When we say that given two sets are equal, two sets केव्हा इक्वल असतात? काय करायला लागेल त्यासाठी? सर्वात आधी आपल्याला दिलेले दोन्ही सेट हे लिस्टिंग मेथड मध्ये लिहिलेले आहेत का चेक करायला लागेल. मग जर ते लिस्टिंग मेथड मध्ये दिलेले नसतील तर ते लिस्टिंग मेथड मध्ये आपल्याला लिहायला लागतील. फर्स्ट आहे, लक्षात आलं? लिस्टिंग मेथड मध्ये सेट लिहिणे. सेकंड, एकदा ती लिस्ट बनली की त्या सेट मधील एलिमेंट्स आपल्याला काउंट करायचे, मोजायचे. जर का सेट ए मधील एलिमेंट आपण काउंट केले, ते आले नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ए, जो काही नंबर येईल तो. सेट बी मध्ये एलिमेंट काउंट करा, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी काउंट करा. जर दोनही नंबर सेम आले तर मग थर्ड स्टेप कडे जाऊया. आता थर्ड स्टेप काय असणार आहे? सेट ए आणि सेट बी मध्ये सेम एलिमेंट असले पाहिजे. मग सुरुवातीला आपण दिलेले सेट लिस्टिंग मेथड मध्ये आहेत का पाहू, नसतील तर ते लिस्टिंग मेथड मध्ये लिहूया. A is a set of even prime number. लिस्ट दिलेली नाही, आपण लिस्ट करूया. सुरुवातीला आपण प्राइम नंबरचा सेट घेऊ. P is equal to कुठले कुठले नंबर येणार आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and so on. कुठे त्याला एंड नसणार. यातून ह्या एलिमेंट्स मधून, ह्या प्राइम नंबर्स मधून कोणता प्राइम नंबर हवा आहे? फक्त इव्हन. आणि प्राइम नंबर्स मध्ये फक्त 2 असा आहे की तोच इव्हन प्राइम नंबर आहे. आणि म्हणून A is equal to कुठला सेट येणार आहे? 2 या एलिमेंटचा सेट येणार आहे. म्हणजे A मध्ये फक्त एकच एलिमेंट आहे 2. आता सेट बी साठी, सेट बी मध्ये जे एलिमेंट आहे x,
ची प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे 7x - 1 = 13. याची हेल्प घेऊन आपल्याला काय करायचंय, x ची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे काय करायला लागेल बघा, नाऊ 7x - 1 = 13. व्हॅल्यू x ची काढायची, 1 आणि 7 चं एलिमिनेशन करायचं. -1 आपण राईट साइडला नेऊ म्हणजे तो +1 होईल. 7x = 13 + 1. 13 + 1 means 14. मग आता x ची व्हॅल्यू फाइंड करायची. 7 तिकडे x ला मल्टिप्लाय करतोय, तिकडे जाताना तो डिवाइड करेल. म्हणजे कसं मिळेल बघा आपल्याला ते 7x = 14. 7 डिवाइड होईल इकडे, x = 14/7. 7 1 जा 7, 7 2 जा 14. म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, 2. आता x च्या एवढ्या व्हॅल्यू मिळाल्या, त्या सर्व सेट b मध्ये आपल्याला लिहायचे. b = सेट ऑफ एलिमेंट 2 ओन्ली, एकच व्हॅल्यू आहे म्हणून सेट b मध्ये एकच एलिमेंट आहे. आता चेक करूया, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट A आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट B सेम आहेत का. A मध्ये किती एलिमेंट आहेत, 1. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट A = 1. सेट B मध्ये किती एलिमेंट आहेत, 1. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट B = 1. याचा अर्थ काय झाला, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट A = नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट B. दोन्ही सेट मध्ये आता एलिमेंटची संख्या सारखीच आहे. थर्ड स्टेप काय आपली, तिथे एलिमेंट सुद्धा असेल. A मध्ये कोणते एलिमेंट आहे, एकच आहे 2. B मध्ये 2 आहे काय, म्हणजे जे एलिमेंट A मध्ये आहेत तेच B मध्ये आहेत, जे B मध्ये आहेत तेच A मध्ये आहेत, सेम आहेत. याचा अर्थ एलिमेंट, थर्ड स्टेप सुद्धा आपण चेक केली, थर्ड कंडिशन सॅटिस्फाय होते. एलिमेंट in set A and B are same. एलिमेंट सुद्धा सेम आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स पण सेम आहे, एलिमेंट्स पण सेम आहे. therefore A = B. A and B are equal set. म्हणजे 2 सेट इक्वल आहेत किंवा नाही आपण डिसाइड केलं, दोन्ही सेट इक्वल आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. Question number 3. Which of the following sets are empty sets? जे आपल्याला सेट्स दिलेले आहेत या प्रश्नामध्ये, त्यापैकी कोणते सेट्स एम्प्टी आहेत. एम्प्टी मीन्स null set. A set containing no element is called empty set. ज्या सेट मध्ये एलिमेंटच नाहीये त्या सेटला आपण एम्प्टी सेट म्हणणार आहोत. मग आपल्याला शोधायचंय की दिलेल्या सेट मध्ये एलिमेंट आहे किंवा नाही. जर सेट मध्ये एलिमेंट असेल तर तो एम्प्टी नाही, सेट मध्ये जर एलिमेंटच नसेल तर तो एम्प्टी असेल. व्हाय, रिझन दे. फर्स्ट, सेट A is a set of elements small a such that A is a natural number smaller than 0. नॅचरल नंबर्स कोणते आहेत ते आपण लिहू. कॅपिटल N = set of elements 1 2 3 and so on. आता बघा कोणते नंबर घ्यायचे. A is a नॅचरल घ्यायचं आहे. स्मॉलर दॅन 0, इथे 0च नाही, 1 च्या आधी 0 येतो पण तो 0 नाहीये आणि 0 पेक्षा लेस नंबर नॅचरल नाहीच आहे. म्हणजे काय, देयर इज नो एनी नॅचरल नंबर लेस दॅन 0. देयर इज नो नॅचरल नंबर. नॅचरल नंबर नाहीच आहे. कसा, लेस दॅन 0. लेस दॅन 0, 0 पेक्षा लेस असलेला नंबर नॅचरल नाहीये आणि म्हणून सेट N कसा येणार आहे, एम्प्टी. देयरफॉर सेट N इज एम्प्टी सेट आणि म्हणून तो कसा आहे, एम्प्टी सेट. तिथे सोपं आहे. सेकंड एक्झाम्पल दिला आपल्याला. कॅपिटल T = set of all x such that x² = 0. x ची व्हॅल्यू फाइंड करायची. कंडिशन काय दिली, x² = 0. आपण x ची व्हॅल्यू फाइंड करूया. वी हॅव x² = 0. आपल्याला दिले x² हा 0 आहे.
कशाचा स्क्वेअर केला तर 0 येईल, 0 चा स्क्वेअर केला तर 0 येईल. याचा अर्थ x ची व्हॅल्यू काय आहे 0. इथे 0 टाकला तर त्याचा स्क्वेअर 0 होणार. x ची व्हॅल्यू 0. याचा अर्थ सेट B मध्ये कोणता एलिमेंट आहे 0. मग हा सेट एम्प्टी का नाही, याच्यात एलिमेंट आहे, 0 सुद्धा एलिमेंट आहे. Therefore set B is not empty set. Therefore set B is not empty set. So empty set नाही, not empty set. Third example आपल्याला दिले, capital C is a set of elements x such that 5x minus 2 is equal to 0. हा सेट जो दिलाय C त्यामध्ये कोणते एलिमेंट आहेत x, पण ते कोणती कंडिशन सॅटिस्फाय करतात 5x minus 2 is equal to 0. ही कंडिशन ही सॅटिस्फाय करायला पाहिजे. कॉमा म्हणजे काय अँड, आणि ही पण कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. x belongs to n. x is a natural number. म्हणजे आधी आपल्याला यावरून x ची व्हॅल्यू फाइंड करायला लागेल. ही व्हॅल्यू नॅचरल आहे का तपासायला लागेल, आणि जर ती व्हॅल्यू नॅचरल नसेल तर सेट मध्ये एलिमेंट येणार नाही, आणि जर ती व्हॅल्यू नॅचरल असेल तरच या सेट मध्ये एलिमेंट येईल. आपण मग x ची व्हॅल्यू फाइंड करूया. दिलेल्या प्रॉपर्टी नुसार प्रॉपर्टी दिलेली आहे 5x minus 2 is equal to 0. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे 5 आणि 2 चं एलिमिनेशन करायला लागेल. -2 तिकडे जाईल, 0 मध्ये ऍड होईल तो, म्हणजे काय मिळेल 5x is equal to 0 plus 2, that means 2. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. 5 2 चा मल्टिप्लाय करतोय, तिकडे जाताना म्हणजे राईट साइडला जाताना तो काय करेल 2 ला डिवाइड करेल. मग x ची व्हॅल्यू मिळाल्या. आता आपलं काम काय आहे, पुढची कंडिशन तपासणे. x इज ए नॅचरल नंबर. मग हा x नॅचरल आहे का नाही, सेट ऑफ नॅचरल नंबर्स पाहिजे आपण 1 2 3 यामध्ये असा नंबर नसतो. याचा अर्थ काय झाला x is equal to 2.5 and which is not belongs to n, आणि तो n ला बिलॉंग करत नाही, तो नॅचरल नाहीये. याचा अर्थ काय झाला या सेट मध्ये एलिमेंटच नाहीये. Therefore C is empty set. Therefore capital C is empty set. अशा पद्धतीने आपण दिलेला सेट एम्प्टी आहे किंवा नाही हे डिसाइड करतो. नेक्स्ट एक्झाम्पल, write with reasons which of the following sets are finite or infinite. खाली जे सेट दिलेले यापैकी कोणते सेट हे फायनाइट आहे आणि कोणते इनफायनाइट आहे ते आपल्याला लिहायचं आहे. व्हॉट इज फायनाइट? फायनाइट कुठल्या सेटला म्हणतो आपण, ज्या सेट मधील एलिमेंट आपण लिस्ट करतो मी त्याला कुठेतरी एंड होतो, त्या सेटला आपण फायनाइट सेट म्हणतो. दॅट मीन्स अ सेट कंटेनिंग लिमिटेड and countable elements is called a finite set. Infinite त्याच्या ऑपोजिट, ज्या सेट मधील एलिमेंट आपण लिस्ट करतो आणि त्या कुठेच एंड नसतो, कुठे शेवट नसतो, अशा सेटला आपण इनफायनाइट सेट असं म्हणतो. काय डेफिनेशन आहे इनफायनाइट सेटची? अ सेट कंटेनिंग अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल एलिमेंट्स इज कॉल्ड इनफायनाइट सेट. मग आपण चेक करूया की दिलेल्या सेट पैकी कोणते सेट फायनाइट आहेत आणि कोणते इनफायनाइट आहेत. परत एकदा लक्षात ठेवा, सेट फायनाइट आहे की इनफायनाइट आहे हे डिसाइड करण्यासाठी आपल्याला त्याची लिस्ट करायला लागेल किंवा आपल्याला पाहायला लागेल की लिस्टला एंड आहे किंवा नाही, एलिमेंट्स हे लिमिटेड आहेत की अनलिमिटेड आहेत. चला पहिला दिला आपल्याला set A is equal to set of elements x such that x is less than 0 and x is a natural number. दिलेला सेट आपल्याला रूल मेथड मध्ये दिलेला आहे आणि या सेट मध्ये कसे एलिमेंट आहेत x कसा आहे ते पुढे दिले. x हा 10 पेक्षा लेस आहे, x ची व्हॅल्यू 10 पेक्षा लेस, आणि सेकंड x इज ए नॅचरल नंबर. मग सुरुवातीला आपण काय करूया,
सर्व नॅचरल नंबर लिहू. चा नॅचरल असला पाहिजे आणि 10 पेक्षा लेस असला पाहिजे. म्हणून आपण आन्सर लिहिताना सुरुवातीला आपण सेट ऑफ नॅचरल नंबर्स लिहूया. सेट ऑफ नॅचरल नंबर. आता सेट ऑफ नॅचरल नंबर्स आपल्याला माहिती आहेत कोणकोणते आहेत ते. सेट ऑफ नॅचरल नंबर्स कसा लिहितो आपण? 1 2 3 अप टू एंडला नाही त्याला अँड सो ऑन. म्हणजे एक चा नॅचरल आहे आणि शिवाय 10 पेक्षा लेस. मग 10 पेक्षा लेस कोणते कोणते एलिमेंट येतील? 1 2 3 4 5 6 7 8 and 9. म्हणजे याचा अर्थ सेट ए मध्ये कुठले एलिमेंट येतील? 1 2 3 अप टू 9. आता हे एलिमेंट्स आपण काउंट करू शकतो 1 पासून ते 9 पर्यंत. म्हणजे काय? सेट ए मधील एलिमेंट हे लिमिटेड अँड काउंटेबल आहे. Therefore set A is a finite set. Therefore set A is a finite set. अतिशय सोपा आहे. नेक्स्ट, set B is a set of elements y such that y is less than -1 and y is an integer. y हा -1 निगेटिव्ह 1 पेक्षा लेस आहे and y is an integer. म्हणजे y इंटिजर असला पाहिजे आणि तो -1 पेक्षा लेस असला पाहिजे. मग आपल्याला काय करायला लागेल? सेट ऑफ इंटिजर्स घ्यायला लागेल. सेट ऑफ इंटिजर्स आपण मागच्या वेळेला पाहिलं. सेट ऑफ इंटिजर्स काय? सेट ऑफ इंटिजर्स इज इक्वल टू काय एलिमेंट येतात त्याच्यात? -3 -2 -1 0 1 2 3 and so on. y यातून घ्यायचं आहे. कसं असलं पाहिजे y? -1 पेक्षा लेस. -1 पेक्षा लेस म्हणजे -2 -3 and so on. म्हणजे सेट बी मध्ये कुठले एलिमेंट येतील? -3 -2 -1 येणार नाही कारण त्यापेक्षा लेस. त्याच्यापेक्षा लेस कोणते? -2 -3 and so on. आपण लिस्ट केली -2 -3 लिस्टला एंड नाही. याचा अर्थ सेट बी इज इनफायनाइट सेट. Therefore set B is infinite set. आणि म्हणून तो इनफायनाइट सेट आहे. C is equal to set of students of class 9 from your school. तुमच्या स्कूल मध्ये जो 9th चा क्लास आहे यामध्ये स्टुडंटचा सेट लिमिटेड आहे. अनलिमिटेड? लिमिटेड आहे. काउंटेबल आहे. मोजता येणार आहे. आपल्या क्लासमध्ये 9th च्या क्लासमध्ये किती स्टुडंट्स आहेत हे आपल्याला सांगता येणार आहे. याचा अर्थ काय होतंय? नंबर ऑफ एलिमेंट्स इन क्लास 9 इज लिमिटेड. काय आन्सर येणार आहे त्याचं? नंबर ऑफ students in class कुठला क्लास? 9 is limited. लिमिटेड आहे. नंबर ऑफ एलिमेंट जे आहेत ते लिमिटेड आहे. याचा अर्थ काय होतो? C is a finite set. आणि म्हणून C हा finite set झाला. नेक्स्ट, set of people from your village. तुमच्या गावातील लोकांचा सेट. आता आपल्या गावात किती लोक आहेत माहित आहे? लोकसंख्या आपल्याला माहिती आहे. लोकसंख्या कशी? मग लिमिटेड अँड काउंटेबल. म्हणजे आपल्याला कसं लिहिता येईल आन्सर? नंबर ऑफ पीपल in village is countable. काउंटेबल आहे किंवा लिमिटेड म्हणा. काउंटेबल. Therefore given set is finite. आणि म्हणून दिलेला सेट कसा आहे? फायनाइट आहे. given set is finite. नेक्स्ट, सेट ऑफ apparatus in laboratory. तर लॅबोरेटरी मध्ये जे apparatus आहेत ते आपण आपल्याला मोजता येणार आहे. त्याची लिस्ट करता येणार आहे. लिस्ट कुठेतरी
एंड असणार आहे. म्हणजे काय? नंबर ऑफ apparatus in laboratory are limited. Number of apparatus in laboratory is limited. म्हणजे ते कसं येणार आहे? फायनाइट येणार आहे. नंबर ऑफ apparatus in laboratory is limited आहे. limited and countable असं म्हटलं तरी तरी limited and countable. Therefore given set is finite आणि म्हणून सेट ऑफ फायनाइट येणार आहे. सेट ऑफ होल नंबर्स. आता सेट ऑफ होल नंबर्स आपल्याला माहिती आहे. सेट ऑफ होल नंबर्स कुठले? होल नंबर्स 0 1 2 3 and so on. कुठे एंड आहे? कुठे एंड नाही आहे लिस्टला. याचा अर्थ सेट कसा आहे? इनफायनाइट आहे. therefore given set is infinite. given set is infinite. next कुठला क्वेश्चन आहे? सेट ऑफ रॅशनल नंबर्स. सेट ऑफ नॅचरल नंबर्स हा सेकंड चॅप्टर मध्ये. पण आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे म्हणून आपण रॅशनल नंबर म्हणजे काय ते पण पाहू. सेट ऑफ रॅशनल नंबर. तो सेट कसा लिहितात ते पाहूया आपण. सेट ऑफ रॅशनल नंबर्स कसा डिनोट करतात बघा. तो कॅपिटल क्यू ने आपण डिनोट करतो. इज इक्वल टू कॅपिटल क्यू इज इक्वल टू सेट ऑफ एलिमेंट्स बघा स्मॉल p अपॉन स्मॉल q such that rule method such that p and q belongs to I means p and q both are integers and common with and q is not equal to 0. रैशनल नंबर की डेफिनेशन काय आहे? रैशनल नंबर इज a number p upon q. p and q both are integers. q is not equal to 0. जो न्यूमरेटर आहे तो 0 आला तरी चालणार आहे. इंटिजर्स मध्ये आपण पाहिलं की हे बघा हे इंटिजर्स यामध्ये कोणताही एलिमेंट यामधला कुठलाही एलिमेंट आपल्याला न्यूमरेटरला घेता येईल पण डिनॉमिनेटरला आपल्याला 0 घेता येणार नाही. कारण डिनॉमिनेटरला जर आपण 0 घेतला तर हा नंबर कसा होणार आहे? नॉट डिफाइंड. आता तुम्ही इंटिजर टाकतच राहणार वेगवेगळे. आपण p आणि q इंटिजर घेत आहोत. मग इंटिजर इनफायनाइट आहे आणि म्हणून सेट ऑफ रॅशनल नंबर सुद्धा इनफायनाइट नंबर्स येणार आहेत आणि म्हणून सेट ऑफ रॅशनल नंबर कसा आहे? इनफायनाइट सेट. therefore given set is infinite set. इनफायनाइट सेट. अशा पद्धतीने आपण दिलेले सेट फायनाइट आहेत किंवा इनफायनाइट आहेत हे कसं ठरवायचं ते पाहिलं.